विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण महाराष्ट्र स्थान, विस्तार, सीमा व महाराष्ट्राची निर्मिती या संदर्भात चर्चा केली. यानंतर मागच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र प्राकृतिक रचना, महाराष्ट्रातील घाटमार्ग, महाराष्ट्रातील खाड्या व महाराष्ट्रातील पर्वतरांगा यांच्या संदर्भात आज मात्र आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील काही पर्वतांचे उपरांगा आणि महाराष्ट्र प्राणी संपदा. अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. व्यवस्थित लक्ष द्या. काहीही समजलं नाही कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्या. तर विद्यार्थी मित्र हो, आपण आज चर्चा करत आहोत महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या उपरांगा. की मागच्या लेक्चरला आपण बघितलंय की अशा प्रकारचा नाशिक जिल्ह्याच्या या कोपऱ्यापासून अशा प्रकारचा पसरत गेलेला महाराष्ट्राचा आणि सह्याद्री पर्वत हा कोकण किनारपट्टीला समांतर आहे. कोकण किनारपट्टीला समांतर असणारा हा सह्याद्री पर्वत, परंतु याच सह्याद्री पर्वताच्या काही उपरांगा महाराष्ट्र पठारावर पसरलेल्या आहेत. यामधली पहिली महत्वाची उपरांगा आहे तिला आपण सातमाळा आणि यानंतर अजिंठा नावाची रांग असते. तर ही जी रांग आहे ही रांग म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगररांग. याचबरोबर दुसरी महत्वाची रांग आहे ती रांग म्हणजे हरिश्चंद्र आणि पुढे गेलेली बालाघाट नावाची डोंगररांग. तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. यानंतर तिसरी महत्वाची रांग आहे तिला शंभू महादेव डोंगररांग असते. तर महाराष्ट्रातून सह्याद्रीला परपेंडिक्युलर गेलेल्या किंवा लंबरूप गेलेल्या तीन महत्वाच्या डोंगररांगा आपल्याला बघायला मिळतात आणि यामध्ये सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव अशा प्रकारच्या या डोंगररांगांची नावे आहेत. यामध्ये ही रांग आहे सातमाळा, ही रांग आहे अजिंठा, ह्या रांगेचं नाव आहे हरिश्चंद्र. याचबरोबर ही रांग आहे बालाघाट. या रांगेमध्ये शंभू महादेवाची ठिकाणं खूप आहे म्हणून या रांगेला नाव आहे शंभू महादेव. पण विद्यार्थी मित्र हो, लक्षात ठेवा या तीन प्रमुख सह्याद्रीच्या उपरांगा आहेत किंवा महाराष्ट्राचे उपजल विभाजक आहे. पण त्याचबरोबर महाराष्ट्रात अजून काही महत्वाच्या रांगा गेलेल्या आहेत त्याही आपल्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत. तसे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात या भागात महाबळेश्वर आणि पाचगणी नावाच्या रांगा आहेत. तर महाबळेश्वर आणि पाचगणी नावाच्या दोन डोंगररांगा आहेत. याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इकडे एक डोंगररांग आहे तिला म्हटलं जातं पन्हाळा आणि कोल्हापूरच्या पुढच्या भागात जी डोंगररांग आहे ती म्हणजे ज्योतिबा. पन्हाळा आणि ज्योतिबा डोंगररांगा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. तर महाबळेश्वर आणि पाचगणी डोंगररांगा सातारा जिल्ह्याच्या भागात आहे. बाकी सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या सह्याद्रीच्या प्रमुख उपरांगा आहेत. परीक्षेचा अभ्यास करताना किंवा कोणत्याही सरळ सेवा परीक्षेचा अभ्यास करताना डिटेलिंग फार गरजेचं आहे महाराष्ट्राच्या भूगोलाचं. मग याच दृष्टिकोनातून आपली चर्चा आहे की अशा प्रकारची पहिली महत्वाची डोंगररांग आहे जिला आपण सातमाळा डोंगररांग म्हणतो. मग सातमाळा डोंगररांग जर बघितली तर सातमाळा डोंगररांगेचा विस्तार आपल्या लक्षात येतो की सह्याद्रीच्या या भागात नाशिक जिल्ह्यात केम शिखर आहे आणि या केम शिखरापासून नाशिक जिल्ह्यातल्या येवला आणि नांदगावच्या सीमेवर अनकाई टनकाई नावाच्या डोंगररांगेपर्यंत सातमाळा डोंगररांगेचा विस्तार आहे. केम शिखर ते अनकाई टनकाई या डोंगररांगांपर्यंत पसरलेली नाशिक जिल्ह्यातील महत्वाची डोंगररांग आहे ती म्हणजे तिला सातमाळा असं म्हणतात. इव्हन ह्या सातमाळा डोंगररांगेत महत्वाची जी शिखरं आहेत, पहिलं महत्वाचं शिखर आहे केम शिखर. दुसरं महत्वाचं शिखर आहे ते म्हणजे सप्तशृंगी. त्याचबरोबर या डोंगररांगेत पुढचं महत्वाचं शिखर आहे तर सप्तशृंगी. याचबरोबर या डोंगररांगेत तिसरं महत्वाचं शिखर आहे ते म्हणजे तौला नावाचा डोंगर. तौला डोंगर परीक्षेला जोड्या लावायला खूप सारे प्रश्न छोट्या छोट्या शिखरांवर विचारले जातात आणि ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर तौला डोंगर. याचबरोबर पुढचं महत्वाचं शिखर आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जास्त उंचीचं शिखर साल्हेर नावाचं शिखर. तर अशा प्रकारचं साल्हेर किंवा त्याच्या बाजूला मुल्हेर ही महत्वाची शिखरं आणि नंतर महत्वाची शिखर आहे ती आहे अनकाई टनकाई.
तर अशा प्रकारच्या नाशिक जिल्ह्याच्या सुरगाण्यापासून हा पर्वत किंवा हा डोंगर सुरू होतो. सुरगाणा, त्यानंतर कळवण, सुरगाणा, कळवण, बागलाण, चांदवड, देवळा, काही प्रमाणात दिंडोरी आहे आणि याचबरोबर नांदगाव आणि येवल्याच्या सीमेपर्यंत ही पर्वतरांग आहे. मुख्यतः नाशिक जिल्ह्यात आहे. त्यातही नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगी नावाच्या शिखराजवळ या पर्वताची काही वैशिष्ट्यपूर्ण रचना आपल्याला बघायला मिळते. सप्तशृंगी नावाच्या शिखराजवळ आपल्याला बघायला मिळतं की नाशिक जिल्ह्यात जर तुम्ही सप्तशृंगीच्या डोंगरावर गेला तर वणी नावाच्या गावापासून जर गेला तर अशा प्रकारचा वळसा घालून नांदुरी नावाच्या गावात आणि नांदुरी गावापासून तुम्हाला लक्षात येईल की या बाजूला अशा प्रकारचं सप्तशृंगीचं मंदिर आहे. पण सप्तशृंगी मंदिरावर जायचं म्हणजे प्रचंड मोठा घाट चढून जावं लागतं. पण याच सप्तशृंगी मंदिराच्या पलीकडे नांदुरी नावाच्या गावाच्या पलीकडे इथे तुम्हाला एक डोंगररांग दिसेल आणि जसं जसं सप्तशृंगी डोंगरावर तुम्ही जाऊ लागाल तसं तुम्हाला लक्षात येतं की ह्या डोंगराच्या मागे अजून एक डोंगर आहे, अजून एक डोंगर आहे, अजून एक डोंगर आहे, अजून एक डोंगर आहे. तसे 7 डोंगरांची माळा सप्तशृंगीला घातलेली. मग 7 डोंगरांची माळा या सप्तशृंगीला घातलेली आहे असा जर अर्थ पकडला म्हणून त्याचं नाव झालेलं आहे सातमाळा. तर अशा प्रकारची जॉग्राफी किंवा जॉमेट्री आपल्याला बघायला मिळते. सप्तशृंगीला गेला तर ऑब्झर्व करा, एका मागोमाग एका डोंगरांच्या काही माळा तुम्हाला दिसतील किंवा रांगा तुम्हाला दिसतील आणि यालाच सातमाळा डोंगर असं म्हणतात आहे. आणि सातमाळा डोंगर रांगेतील सर्वात जास्त उंचीचं शिखर आहे ते म्हणजे साल्हेर नावाचं शिखर आहे 1567 मीटर आणि साल्हेर नावाचं शिखर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जास्त उंचीचं शिखर आहे. याचबरोबर वर्ल्ड हेरिटेज साईट किंवा ज्याला जागतिक वारसा स्थळ यादी असं म्हटलं जातं, नाशिक जिल्ह्यातील एकमेव किल्ला समाविष्ट आहे तो म्हणजे साल्हेर नावाचा किल्ला. तर साल्हेर किल्ला वर्ल्ड हेरिटेज साइट्स मध्ये समाविष्ट झालेला नाशिक जिल्ह्यातील एकमेव किल्ला आहे. तर अशा प्रकारचा आपण बघितला हा सातमाळा डोंगर. सातमाळ्याचा जो पुढचा भाग आहे त्याला आपण अजिंठा डोंगर म्हणून ओळखतो. या अजिंठा डोंगराचा जर आपण संदर्भ बघितला तर आपल्या लक्षात येते की हा अजिंठा डोंगर जळगाव आणि औरंगाबाद या जिल्ह्यांच्या सीमेवरून सुरू होतो. जळगाव आणि औरंगाबाद यांची सीमा निर्धारित करत हा पुढे जातो. म्हणजे अजिंठा डोंगर कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे तर जळगाव आणि औरंगाबादच्या सीमेवर. आणि जळगाव औरंगाबादच्या सीमेवरून पुढे जालना जिल्ह्याचा थोडाफार भाग, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्ह्यापर्यंत आणि हा अजिंठ्याचा महत्वाचा भाग आहे. अजिंठा डोंगर रांगा जर आपण बघितली तर अजिंठ्याचा दक्षिण उतार मंद आहे. दक्षिण उतार म्हणजे वेरूळ लेण्या आहे त्या भागातला उतार मंद आहे. पण अजिंठ्याचा जर उत्तर उतार बघितला तर उत्तर उतार अत्यंत तीव्र आहे. म्हणजे अजिंठा लेण्यांच्या भागात गेलं तर पर्वत एकदम भिंतीसारखा दिसतो आणि वेरूळ लेण्यांच्या भागात गेलं तर त्या डोंगरांच्या काही आपल्याला रांगा बघायला मिळतात. म्हणजे अजिंठ्याचा दक्षिण उतार मंद आहे आणि उत्तर उतार एकदम तीव्र आहे. याचबरोबर अजिंठा डोंगर रांगेत महत्वाची जी शिखरं आहे, अजिंठा डोंगर रांगेत या औरंगाबादच्या भागात 2-3 महत्वाची शिखरं आहे जे आपल्या परीक्षेला विचारली जातात. मग अजिंठा डोंगर रांगेत पहिलं महत्वाचं शिखर आहे ज्याचं नाव आहे सुरपालनाथ. त्याचबरोबर दुसरं महत्वाचं शिखर आहे चौक्या डोंगर. त्यानंतर तिसरं महत्वाचं शिखर आहे वेरूळ डोंगर. तर अशा प्रकारचं सुरपालनाथ, चौक्या डोंगर, वेरूळ डोंगर ही अजिंठा पर्वत रांगेमधील महत्वाची शिखरं आहे. किंवा जगप्रसिद्ध दौलताबादचा किल्ला किंवा ज्याला आपण देवगिरीचा किल्ला म्हणतो, हा देवगिरीचा किल्ला सुद्धा अजिंठा डोंगर रांगेमध्येच औरंगाबाद किंवा आता त्याचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर अजिंठा डोंगर इथून अशा प्रकारचा पुढे जातो, बुलढाणा जिल्ह्यात जातो, बुलढाण्यामधून अकोला आणि अकोल्यामधून अमरावती जिल्ह्यात अजिंठा डोंगर जातो. अमरावती जिल्ह्यात अजिंठा डोंगर रांगेत चिकोडी डोंगर आहे. चिकोडी नावाच्या डोंगरांची रांग आहे अमरावती जिल्ह्यात. तर अशा प्रकार चिकोडी नाही चिरोडी आहे, चिकोडी जिल्ह्यात आहे. तर चिरोडी नावाची डोंगर रांग आहे. चिरोडी परीक्षेला कुठून काय शोधून आणलं जाईल याचा भरोसा नाही. चिरोली नावाची डोंगरांग गडचिरोली जिल्ह्यात आहे. चिरोडी नावाची डोंगरांग अमरावती जिल्ह्यात आहे.
चिकोडी नावाची डोंगररांग या कोल्हापूर जिल्ह्यात. जाऊ द्या, हा वेगळा संदर्भ मी लक्षात आणून दिला. पण अशा प्रकारचे छोटे छोटे मायन्यूट पार्ट असतात त्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि शक्यतो असे मायन्यूट क्वेश्चनच आपलं मेरिट डिफाईन करतात. त्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत आहोत. तर हा सातमाळा आणि पुढे अजिंठा मुद्दामून मी आज डाटा देण्याचे ऐवजी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जास्त देतो आहे, जेणेकरून तुमच्या माइंडमध्ये ते फोटोग्राफिक मेमरीमध्ये फिक्स झालं. तर अशा प्रकारचा सातमाळा अजिंठा डोंगररांग आणि त्यांचा असणारा हा संदर्भ. यानंतर मात्र पुढची डोंगररांग आहे जिला हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग असं. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेचा जर मुद्दा बघितला तर हरिश्चंद्र डोंगररांग त्यात अत्यंतिक महत्वाची आणि अत्यंत उंच आहे. मग हरिश्चंद्र डोंगररांगेच्या संदर्भात जेव्हा आपण चर्चा तेव्हा सह्याद्रीतील सर्वात जास्त उंचीचं शिखर आहे ते म्हणजे कळसुबाई. आणि या कळसुबाई शिखरापासून एक रांग अहमदनगर जिल्ह्यात पुढे येते. अहमदनगर जिल्ह्याचा अकोले तालुका, संगमनेर तालुका, राहाता तालुका, राहुरी तालुका, अगदी इकडे जामखेडचा भाग आहे. या भागापर्यंत ही डोंगररांग येते आणि अशा प्रकारची ही अत्यंत महत्वाची डोंगररांग आहे जिला आपण हरिश्चंद्र डोंगर असं म्हणतो. आणि या हरिश्चंद्र डोंगररांगेत महत्वाची जी शिखरं आहे त्यामधलं महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे हरिश्चंद्रगड. तिसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे हरिश्चंद्रगड. हे शिखर चौथ्या क्रमांकाचं आहे हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड हे शिखर महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचं हरिश्चंद्र डोंगररांगेत आहे. बाकी बाळेश्वर नावाचे अजून एक डोंगर आहे, अजून छोटे छोटे काही डोंगर आहे या हरिश्चंद्र डोंगररांगेत बघायला. तर अकोला, संगमनेर, राहुरी या भागातून जाणारी ही रांग आहे. बाकी त्याविषयी जास्त काही. त्यानंतर मात्र महत्वाची जी डोंगररांग आहे ती म्हणजे हरिश्चंद्र डोंगररांगेचा पुढचा भाग म्हणजे ज्याला आपण बालाघाट डोंगररांग. बालाघाट डोंगररांग जर आपण बघितली असं लक्ष असू द्या विद्यार्थी मित्र हो, बालाघाट डोंगररांग जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येतं की बालाघाट डोंगररांगेचा थोडासा भाग नगर जिल्ह्याच्या या जामखेड पाथर्डीच्या भागामध्ये आहे. आणि याचबरोबर नंतर ही बालाघाट डोंगररांग बीड जिल्ह्यातून जाते, उस्मानाबाद जिल्हा किंवा आता ज्याचं नाव धाराशिव आहे या धाराशिव जिल्हा आणि पुढे लातूर जिल्ह्यामध्ये जाते. तर बालाघाट डोंगररांग नगरचा थोडा भाग, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा आणि लातूर जिल्हा या भागातून जाणारी महत्व आहे. इवन बालाघाट डोंगररांगेचं वैशिष्ट्य आहे अत्यंत कमी उंचीच्या आणि सपाट माथ्याच्या टेकड्या. हे बालाघाट डोंगररांगेचं वैशिष्ट्य आहे, अत्यंत कमी उंचीच्या आणि सपाट माथ्याच्या टेकड्या. त्यामुळे महाराष्ट्रातील बरीच तीर्थक्षेत्र तुम्हाला बालाघाट डोंगररांगेमध्ये बघायला मिळतील. तसे नगर जिल्ह्याच्या सीमेवर इकडे पाथर्डी तालुक्यात मोहटा देवी नावाचं तीर्थ किंवा याच बाजूला जर आपण बघितलं तर कानिफनाथाचं मढी नावाचं तीर्थक्षेत्र किंवा नगर आणि बीडच्या बॉर्डरवर भगवानगड नावाचं तीर्थक्षेत्र आहे. तर भगवानगड असेल, मढी असेल किंवा मोहटा देवी असेल ही ठिकाणं आपल्याला बघायला मिळतात. पुढे बीड जिल्ह्यामध्ये काही महत्वाचे गोपीनाथ गड आहे किंवा वेगवेगळे असे गड आहे ते पण या भागात आपल्याला बघायला मिळतात. उस्मानाबाद किंवा धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर नावाचं जे तीर्थक्षेत्र आहे ते पण बालाघाट डोंगररांगेच्याच परिसरात आहे. किंवा येडशी नावाच्या देवीचं एक तीर्थस्थान आहे ते धाराशिव जिल्ह्यात बालाघाट डोंगररांगेच्या आहे. आणि याचबरोबर लातूर जिल्ह्यात काही छोट्या छोट्या डोंगररांगा आहे पण अत्यंत कमी उंचीच्या आणि सपाट माथ्यांच्या टेकड्या, मोठी शिखरं बिलकुल नाही. तर हा बालाघाट डोंगररांग आहे. तर महाराष्ट्रात आपण सातमाळा अजिंठा डोंगररांग बघितली, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग बघितली. आता आपल्याला चर्चा करायची आहे ती म्हणजे शंभू महादेव डोंगररांग. मग शंभू महादेव डोंगररांगांचा विचार करता शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ ज्या मंदिरात किंवा ज्या डोंगराच्या भागात घेतली तो रायरेश्वराचा डोंगर किंवा ज्याला रोहिडेश्वराचं मंदिर असं म्हटलं जातं. त्या रायरेश्वराच्या डोंगरापासून ही डोंगररांग सुरू होते आणि रायरेश्वरापासून पुणे जिल्ह्यातला वेगवेगळे तालुके आणि नंतर सातारा जिल्ह्यातला फलटण आणि त्यामधला शिखर शिंगणापूर या भागापर्यंत ही डोंगररांग येते. म्हणजे रायरेश्वरापासून शिखर शिंगणापूर पर्यंत विस्तार आहे पुणे आणि सातारा जिल्ह्यात शंभू महादेव डोंगररांगेत. आणि या शंभू महादेव डोंगररांगेत महत्वाची जी ठिकाणं आहे तर यामध्ये रायरेश्वराचं मंदिर आहे आणि दुसरा महत्वाचा शिखर शिंगणापूर नावाचं महत्वाचं तीर्थ आहे. बाकी अजून छोटी मोठी भरपूर तीर्थक्षेत्र आहे पण अति महत्वाची आपण कन्सिडर करतो. अगदी जर परीक्षेला कधी विचारलं
तर लक्षात असू द्या, परीक्षेला जर कधी विचारलं तर आपल्याला माहित पाहिजे हा हरिश्चंद्र डोंगर इकडे असतात आणि या हरिश्चंद्र डोंगरामध्ये शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थान आहे शिवनेरी हे सुद्धा हरिश्चंद्र डोंगरामध्येच येतं. तर शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी हे सुद्धा हरिश्चंद्र डोंगरामध्ये येतं जुन्नर तालुक्यात. आपला मुद्दा चालू आहे शंभू महादेव डोंगरांग. त्यानंतर आपण बघितलं की अशा प्रकारच्या या पॅरलल डोंगर परपेंडिक्युलर डोंगरांगा आहे. पण याचबरोबर सातारा जिल्ह्याच्या वायव्य भागामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी नावाच्या डोंगरांगा आहे. महाबळेश्वर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे आणि महाबळेश्वरलाच लागून पाचगणी नावाची डोंगरांग आहे आणि पाचगणीला तर टेबल लँड असे म्हणले. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेचा. महाराष्ट्रात टेबल लँड म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रात टेबल लँड म्हणून पाचगणी प्रसिद्ध आहे. पाचगणी की सह्याद्रीचा घाटमाथा इतका सपाट झालेला आहे की एखादा टेबल ठेवल्यासारखा वाटतो. तर अशा प्रकारचं टेबल लँड म्हणून पाचगणी प्रसिद्ध आहे. त्यावर पण परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात ज्या छोट्या दोन डोंगरांगा आहे त्यामध्ये एक डोंगरांगा आहे पन्हाळा आणि दुसरी डोंगरांगा आहे ती म्हणजे ज्योतिबा. तर अशा प्रकारचा पन्हाळाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या तावडीतून निसटले आणि बाजी प्रभूचं प्रचंड मोठं बलिदान आहे मठ गजापूरच्या भागामध्ये. तर अशा प्रकारची ही पावनखिंड किंवा हा पन्हाळा किल्ला तो एक डोंगरांगा आहे. आणि याचबरोबर पुढे चांग भलर देवा चांग भलर असं ज्या देवाचं भजन आहे ते महाराष्ट्राचं कुलदैवत समजलं जाणारा ज्योतिबाचा डोंगर. पण ज्योतिबाचा डोंगर वाडी रत्नागिरी गावाच्या जवळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. पण ती एक सेपरेट डोंगरांगा आहे. तर अशा प्रकारच्या सह्याद्रीच्या या महत्वाच्या डोंगरांगा. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राची उत्तर सीमा निर्धारित करणारा जो डोंगर आहे त्या डोंगराला सातपुडा डोंगर असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचं महाराष्ट्राची उत्तर सीमा निर्धारित करणारा डोंगरांग आहे ती म्हणजे सातपुडा नावाची डोंगरांग आहे. आणि सातपुडा पर्वताविषयी काही महत्वाचे प्रश्न विचारले जातात. कसं सातपुडा पर्वत म्हणजे खरं तर 7 डोंगरांच्या वेगवेगळ्या पुढे आहे किंवा 7 डोंगरांची वेगवेगळी फिलॉसॉफी आपल्याला बघायला मिळते. पण सातपुडा डोंगरांग बघितलं तर सातपुडा डोंगरांगेमधलं सगळ्यात उंच शिखर मध्य प्रदेशमध्ये धूपगड. ते जाऊ द्या, आपण महाराष्ट्राची जॉग्रफी बघतो आहे. सातपुडा डोंगरांगेत महाराष्ट्रात सर्वात जास्त उंचीचं शिखर कोणतं आहे तर ते खंबा डोंगर नावाचं शिखर. सातपुडा डोंगरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात जास्त उंचीचं शिखर त्याचं नाव आहे अस्तंबा डोंगर. तर 1325 मीटर उंचीचं अस्तंबा डोंगर सातपुडा डोंगर रांगेमधील सर्वात जास्त उंचीचं शिखर आहे. तोरणमाळच्या जवळ नंदुरबार जिल्ह्यात धडगाव अक्राणी तालुक्याच्या भागात आहे. याचबरोबर सातपुडा पर्वत अमरावती जिल्ह्यातून सुद्धा जातो आणि अमरावती जिल्ह्यात सातपुडा डोंगर रांगेत बैराट नावाचं शिखर. बैराट जवळजवळ 1177 मीटर त्याची उंची आहे. तर अमरावती जिल्ह्यात सातपुडा डोंगर रांगेत बैराट नावाचं शिखर आहे आणि नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगर रांगेत महाराष्ट्रातील सर्वात जास्त उंचीचं खंबा डोंगर नावाचं शिखर आहे. तर अशा प्रकारच्या या महत्वाच्या डोंगरांगा आणि त्यांच्या संदर्भात असणारे मुद्दे. त्यानंतर परीक्षकांचा अत्यंत एक आवडता टॉपिक आहे. आवडता टॉपिक म्हणजे महाराष्ट्रातील नद्यांची खोरी. मग ह्या डोंगरांगा आल्यामुळे नद्यांची खोरी लिमिटेड झालेली आहे आणि कोणत्या नदीचं खोरं कोणत्या डोंगरांगांच्या दरम्यान आहे असा प्रश्न आपल्याला हमखास विचारला जातो. मग यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं महाराष्ट्रात इकडून वाहणारी ही महत्वाची नदी आहे ती म्हणजे तापी नावाची नदी. म्हणजे तापी नदीचं खोरं कोणत्या 2 डोंगरांगांमध्ये आहे? लक्षात येईल सातपुडा डोंगर आणि अजिंठा डोंगर. तर सातपुडा आणि अजिंठा किंवा सातपुडा आणि सातमाळा अजिंठा या डोंगरांगांदरम्यान तापी नदीचं. त्याचबरोबर पुढचं महत्वाचं खोरं आहे ही पुढची महत्वाची नदी ती म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी गोदावरी. मग अशा प्रकारची वाहणारी ही गोदावरी नदी आहे. या गोदावरी नदीचे खोरे
परीक्षेला प्रश्न विचारला जातो, सरळ सेवांना हमखास विचारले जाणारे प्रश्न आहे, गोदावरी नदी खोरे कोणत्या दोन डोंगररांगांच्या दरम्यान पसरलेले आहे? मग आपल्याला माहित पाहिजे अजिंठा डोंगर आणि बालाघाट डोंगर किंवा सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट यांच्या दरम्यान गोदावरी नदी खोरे पसरलेले आहे. तर गोदावरी नदी खोरे आहे. त्याचबरोबर हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव यांच्या दरम्यान भीमा नदीचे खोरे आहे. इकडून वाहणारी जी नदी आहे ती म्हणजे भीमा नावाची नदी आहे. तर भीमा नदीचं खोरं हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगररांगांदरम्यान आहे. आणि अगदी अजून जर स्पेसिफिक सांगायचं तर या भागातला हा शंभू महादेव आणि हा मूळ सह्याद्री यांच्या दरम्यान जे खोरं आहे ते कृष्णा नदीचं. तर अशा प्रकारची ही कृष्णा नदी किंवा तिच्या संदर्भात असणारी महत्वाची. तर अशा प्रकारच्या महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्या आणि त्यांच्याविषयी विचारले जाणारे प्रश्न आपल्याला क्लिअर पाहिजे. सर्वात उत्तरेकडे आहे सातपुडा नावाचा डोंगर, त्यानंतर आहे तापी नदी खोरे, त्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगर, त्यानंतर गोदावरी नदीचे खोरे, गोदावरी नदीनंतर मग पुन्हा एकदा हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांग आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांगेनंतर भीमा नदीचं खोरं आहे. नंतर भीमा नदीच्या खोऱ्यानंतर जी डोंगरांग आहे ती डोंगरांग म्हणजे शंभू महादेव डोंगरांग आहे. आणि मग नंतर कृष्णा नदीचं. आणि मग अशा प्रकारची खोरे आणि या नद्या आणि ह्या डोंगरांगा अति महत्वाच्या आहे. डायग्रामवर आणि नकाशावर जेवढं आपल्याला क्लिअर होतंय तेवढं नोट्स वाचून अभ्यास होत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त मुद्दे विद्यार्थ्यांना क्लिअर व्हावे, मेमराईज व्हावे आणि आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहावे. परीक्षेला बरोबर डाटा नाही पण डायग्राम आठवली तरी उत्तर यावं हा माझा उद्देश आहे. आणि याच उद्देशानुसार अशा प्रकारची महत्वाची डोंगरांगा आणि त्यांच्या संदर्भात आहे. परीक्षेला अचानक प्रश्न विचारला जाऊ शकतो की सातमाळा डोंगरातील सर्वात जास्त उंचीचं शिखर कोणतं? मग आपल्याला माहित पाहिजे सातमाळा डोंगरात सर्वात जास्त उंचीचं शिखर काल्हेर नावाचं शिखर आहे. सातमाळा हा सह्याद्रीचाच भाग आहे, पण सह्याद्रीची ही मुख्य रांग आणि बाकीच्या ह्या तीनही उपरांगा आहे. तर अशा प्रकारचे हे महत्वाचे संदर्भ आहे. यानंतर आपल्याला एक वेगळा मुद्दा बघायचा आहे किंवा अभ्यासायचा आहे. आपण जो वेगळा मुद्दा अभ्यासणार आहोत तो मुद्दा म्हणजे तर वेगळा मुद्दा जो काही अभ्यासणार आहोत तो मुद्दा म्हणजे आपल्याला चर्चा करायची आहे. तर आपल्याला जी चर्चा करायची आहे ही महाराष्ट्रातील महत्वाची पठारे. महत्वाचा टॉपिक आहे, लक्ष असू द्या. महाराष्ट्रातील महत्वाची पठारे. आपल्याला माहित आहे कालच्या लेक्चरला आपण बघितलं महाराष्ट्राचा 90% भाग महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे. तरी पण या महाराष्ट्रातील डोंगररांगांच्या दरम्यान काही पठारांची निर्मिती झालेली आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने जोड्या लावाच्या दृष्टीने सरळ सेवा परीक्षांना हमखास विचारली जाणारी ती पठारे आहे. मग यांच्या संदर्भात आपल्या काही भूमिका क्लिअर असल्या लक्ष असू द्या. आपण बघतो आहोत महाराष्ट्रातील महत्वाची पठारे. मग महाराष्ट्रातील पठारे जर बघायची तर महाराष्ट्रातील सर्वात पहिलं महत्वाचं पठार आहे त्याचं नाव आहे तोरणमाळ पठार. तर अशा प्रकारचे हे तोरणमाळ पठार आहे नंदुरबार जिल्ह्यात. यानंतर एक महत्वाचं पठार आहे ज्याला चिखलदरा पठार. पुढचा महत्वाचं पठार आहे त्याला नाशिक जिल्ह्यात आहे ज्याला मालेगाव पठार. मालेगाव पठार. यानंतर इकडचा पठार आहे त्याला म्हटलं जातं बुलढाणा पठार. तर हे बुलढाणा पठार आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या या भागात जे पठार आहे त्याला अहमदनगरचे पठार असं म्हटलं जातं किंवा नगरचे पठार असं. पुणे जिल्ह्यात जे पठार आहे या भागात सासवड नावाचं पठार आहे, सासवडचे पठार. सातारा जिल्ह्याच्या भागात इकडे पाचगणी पठार आहे. टेबललँड बघितला आहे आपण, पाचगणी पठार. आणि सातारा जिल्ह्याच्या या भागात औंध नावाचं. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात इकडचा हा जो कोपऱ्यातला भाग आहे यात जत खानापूर नावाचे पठार आहे. आणि जर कोल्हापूर जिल्ह्याच्या या कोपऱ्यामध्ये बघितला तर इकडे एक मसाई नावाचं. याचबरोबर महाराष्ट्राच्या मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात एक पाटोदा नावाचं पठार आहे आणि या भागात एक मांजरा नावाचं पठार. तर अशा प्रकारची महाराष्ट्रातील काही प्रातिनिधिक किंवा हमखास विचारली जाणारी ही महत्वाची पठार आहे.
पहिला पठार आहे तोरणमाळ, दुसरा पठार आहे मालेगाव. तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे दुसरं महत्वाचं पठार आहे मालेगाव. याचबरोबर तिसरं महत्वाचं पठार आहे बुलढाणा पठार. इकडचं पठार आहे चिखलदरा. तो चिखलदरा. विचारलं जातं कोणतं पठार कोणत्या जिल्ह्यात आहे, हे जोड्या लावाच्या स्वरूपात विचारलं जातं आणि मग या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. यानंतर अहमदनगर पठार आहे. अहमदनगर पठार किंवा आता अहिल्यानगर म्हणा, पण अहमदनगर पठार आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये सासवड पठार. तर हे सासवड पठार पुणे जिल्ह्यात. पुढे पाचगणी पठार सातारा जिल्हा आणि महत्वाचा आहे औंध नावाचं पठार. औंध, औंधाचा राजा श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी, फार मोठं काम आहे इतिहासामध्ये. तर औंध नावाचं पठार. या भागात कोल्हापूर जिल्ह्यात पठार आहे. पन्हाळा किल्ल्याच्या समोरच त्याला म्हटलं जातं मसाई पठार. आणि सांगली जिल्ह्यात इकडे जे पठार आहे या पठाराला नाव आहे जत खानापूर पठार. जत नावाचा तालुका आहे. तर अशा प्रकारचं हे जत खानापूर पठार आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यात पठार आहे. या पठाराला नाव आहे पाटोदा पठार. पाटोदा पठार. या पठाराला नाव आहे मांजरा पठार. तर मांजरा पठार, पाटोदा पठार, बुलढाणा पठार, चिखलदरा पठार, तोरणमाळ पठार, मालेगाव पठार, नगर पठार ही आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने अति महत्वाची आहे. कमीत कमी भूगोलाचा अभ्यास करताना हे बेसिक्स तरी आपली क्लिअर पाहिजे, तरच भूगोलामध्ये मार्क पडतात आणि यासाठी आपला हा महत्व. तर अशा प्रकारची महाराष्ट्रातील महत्वाची पठार आणि यांच्या संदर्भात. यानंतर परीक्षेचा जर अभ्यास केला सरळ सेवा परीक्षांचा, तर आपल्या लक्षात येतं काही प्रश्न मात्र सरळ सेवांना छोट्या छोट्या डोंगरांगांवर विचारले जातात. की महाराष्ट्रात मोठ्या डोंगरांगा आपण बघितल्या, सातपुडा डोंगर, सह्याद्री पर्वत, त्याचबरोबर सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट या डोंगरांगा बघितल्या. पण काही छोट्या डोंगरांगा ही जोड्या लावायला आपल्या हमखास विचारल्या जातात. मग महत्वाच्या महाराष्ट्रातील छोट्या डोंगरांगा कोणकोणत्या आहेत? सध्या व्यवस्थित छोट्या डोंगरांगा कोणकोणत्या आहे लक्षात. मग महाराष्ट्रातील ज्या छोट्या डोंगरांगा आहे त्यामधली पहिली डोंगरांग सांगितली जाते ती म्हणजे अस्तंभा डोंगर. तर हा अस्तंभा डोंगर ही एक छोटी डोंगरांग आहे. अमरावती जिल्ह्यात एक डोंगरांग आहे गाविलगड डोंगर. परीक्षेला विचारलं जातं गाविलगड डोंगरांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड डोंगरांग. हा धुळे जिल्हा आहे. या धुळे जिल्ह्यात एक हनुमान डोंगर आहे. हनुमान डोंगर. एका डोंगराचं नाव आहे धानोरा. तर धानोरा डोंगर आणि हनुमान डोंगर या धुळे जिल्ह्यात. याचबरोबर पुढच्या महत्वाच्या ज्या डोंगरांगा आहे, पुढच्या महत्वाच्या ज्या डोंगरांगा आहे त्या डोंगरांगांमध्ये विचारलं जातं पांडवलेणी डोंगर, मग नाशिक जिल्हा, किंवा ब्रह्मगिरी डोंगर नाशिक जिल्ह्याच्या या त्र्यंबकेश्वर तालुक्यात ब्रह्मगिरी नावाची डोंगरांग आहे. त्यामध्ये गोदावरी नदीचा उगम आहे. ब्रह्मगिरी डोंगर नाशिक जिल्ह्यात या भागात आहे. त्याचबरोबर हरिश्चंद्र डोंगर जर विचारला तर तो नगर जिल्ह्याच्या या भागात आहे. आपल्याला माहितच आहे. पुढे बाळेश्वर नावाचा डोंगर आहे, तोही नगर जिल्ह्याच्या भागात. यानंतर पुढच्या महत्वाच्या काही ज्या डोंगरांगा आहेत त्या परीक्षेला विचारल्या जातात. त्यामध्ये मग महाबळेश्वर डोंगर आणि पाचगणी डोंगर माहितच आहे. त्याचबरोबर आडवा डोंगर नावाचा डोंगर आहे, काळभैरव नावाचा डोंगर आहे. अशा प्रकारच्या अनेक छोट्या छोट्या डोंगरांगा आहेत. याचबरोबर परीक्षेला विचारला जाणारा वेरूळ डोंगर नावाची डोंगरांग आपल्या सर्वांना माहित आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ डोंगर. वेरूळ डोंगर नंतर एक जांबुवंत डोंगर नावाचा टेकड्या आहे किंवा जांबुवंत टेकड्या. जांबुवंत टेकड्या जालना जिल्ह्यात. जोड्या लावायला विचारलं जातं, लक्षात असू द्या जांबुवंत टेकड्या जालना जिल्हा.
यानंतर येडशी नावाचा एक डोंगर आहे. येडशी नावाची डोंगररांग आहे ती धाराशिव नावाच्या जिल्ह्यात, येडशी नावाची डोंगररांग धाराशिव जिल्ह्यात आहे. नंतर परीक्षेच्या दृष्टीने अति महत्वाच्या डोंगररांगा आपण बघितलं, अमरावती जिल्ह्यात इकडे चिरोडी नावाची डोंगररांग आहे. चिरोडी नावाची डोंगररांग अमरावती जिल्ह्यात आहे. अजिंठा डोंगराचा भाग आहे. याचबरोबर हिंगोली आणि नांदेड यांच्या सीमेवर एक डोंगररांग आहे. त्या हिंगोली आणि नांदेड यांच्या सीमेवरील डोंगररांगेला नाव आहे निर्मलरांग. एक डोंगररांग आहे, तिचं नाव आहे निर्मलरांग, निर्मल डोंगर. याचबरोबर हिंगोली आणि वाशिम या भागात हिंगोलीत एक डोंगररांग आहे. त्या डोंगररांगेला नाव आहे हिंगोली डोंगर. तर हिंगोली डोंगर, निर्मल डोंगर. नांदेडच्या भागामध्ये अजून एक डोंगररांग आहे. त्या डोंगररांगेला नाव आहे मुदखेड डोंगर. तो मुदखेड डोंगर नांदेडच्या भागात आहे, मुदखेड डोंगर. आणि यवतमाळच्या या भागात जी डोंगररांग आहे त्या डोंगररांगेला नाव आहे पुसद डोंगर. तर पुसद नावाची डोंगररांग यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तर निर्मल डोंगर, मुदखेड डोंगर, पुसद डोंगर, हिंगोली डोंगर, चिरोडी डोंगर अशा प्रकारच्या महत्वाच्या काही डोंगररांगा आहेत. त्याचबरोबर या वर्धा जिल्ह्यात एक डोंगररांग आहे. वर्धा जिल्ह्यात रावणदेव नावाची एक डोंगररांग, वर्धा आणि नागपूरच्या सीमेवर आहे. कधी कधी नागपूर हा पण पर्याय दिला जातो, रावणदेव. याचबरोबर याच भागात अजून एक डोंगररांग आहे, तिला नाव आहे गरमासूर. तो गरमासूर आणि रावणदेव नावाच्या डोंगररांगा नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या भागात आहे. याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यात ज्या टेकड्या आहेत त्यांना चांदा डोंगर किंवा चांदा टेकड्या असंही म्हटलं जातं. चंद्रपूर जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यात एक डोंगर आहे, त्याला नाव आहे गायखुरी डोंगर. गायीच्या खुराच्या आकाराचा आहे म्हणून त्याला गायखुरी डोंगर असं म्हणतात. आणि याचबरोबर गोंदिया जिल्ह्याची सरहद्द तयार करणाऱ्या ज्या टेकड्या आहेत त्यांना आपण दरकेसा टेकड्या म्हणतो. लक्षात असू द्या, एक एक मुद्दा अति महत्वाचा. तर या दरकेसा टेकड्या. बाकी गडचिरोली जिल्ह्याचा जर आपण भाग बघितला तर गडचिरोली जिल्ह्यात या भागात आहे चिरोली डोंगर, या भागात आहे सुरजागड डोंगर आणि या भागात आहे भामरागड डोंगर. तर अशा प्रकारचा चिरोली, सुरजागड आणि भामरागड या डोंगरांगा गडचिरोली जिल्ह्यात आहे. चिरोली डोंगर गडचिरोली जिल्ह्यात आहे, चिरोडी डोंगर अमरावती जिल्ह्यात आहे आणि या चिकोडी डोंगरांगा आपण बघितल्या होत्या ज्या कोल्हापूर आहे. तर अशा प्रकारच्या महाराष्ट्रातील या छोट्या छोट्या डोंगरांगा आणि त्यांच्याविषयी विचारले जाणारे महत्वाचे मुद्दे. तर हा एक महत्वाचा पार्ट जो आहे महाराष्ट्र महत्वाच्या डोंगरांगा, सह्याद्रीच्या उपरांगा आणि महाराष्ट्रातील पठारे हा आपण कव्हर केलेला आहे. लक्षात असू द्या आणि चांगला अभ्यास.